विवेक लक्षण आपण पाहत होतो. अविनाशी आत्म अचल जगत आते प्रतिकूल ऐसा जो ज्ञान विवेक है सब साधन को मूल. हे ज्ञान सर्व साधनांना मूळ आहे. मुळात साधन किती आहेत आणि कशासाठी? सब साधन, सब म्हणजे सगळे, सगळे म्हणजे किती आहेत साधन. मग यामध्ये आपल्याला मुख्य दोन प्रकार, बहिरंग आणि अंतरंग, असे दोन प्रकार आहेत. मग बहिरंगात किती प्रकार, अंतरंगात किती प्रकार? बहिरंग कशाला म्हणावं, अंतरंग कशाला म्हणावं? जी मलविक्षेप जाण्यासाठी उपयोगाचे आहेत त्याला बहिरंग म्हणायचं, आणि जे आवरण निवृत्तीसाठी उपयोगाचे आहेत त्याला अंतरंग म्हणायचं. अशी दोन प्रकारची साधन आहेत मुख्य. या साधनांमध्ये सब साधन को, मग ही सगळी जी साधनं आहेत मूळ साध्य प्राप्तीसाठी आहेत. पण साध्य काय आहे? मग साध्याचा विचार करत असताना सुद्धा पूर्वमीमांसेचं साध्य काय, उत्तर मीमांसेचं साध्य काय, म्हणजे वेदांताचं साध्य काय, न्यायशास्त्राचं साध्य काय, सांख्याचं साध्य काय, प्रत्येकाचं साध्य आहे. आणि त्या दृष्टीनं त्या शास्त्राची उत्पत्ती आहे. शास्त्र निर्माण झालं हे केवळ साध्य प्राप्तीच्या निर्देशासाठी उत्पन्न झालेलं आहे. हे तुम्हाला कसं प्राप्त करायचं आहे, प्राप्तव्य आपल्याला गाठता यावं याच्यासाठी जो निर्देश आहे, जो बोध आहे, त्याच्यासाठी शास्त्राची उत्पत्ती आहे. त्या दृष्टीनं साध्याचा विचार आहे. पण आपण वेदांताचा स्वीकार करत असल्यामुळे आपण वेदांताचं साध्य स्वीकारतो. मग वेदांतानं मानलेलं साध्य कोणतं आहे? सर्व दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, म्हणजे मोक्ष प्राप्ती. हे वेदांताचं साध्य आहे. वारकरी संप्रदायाचं साध्य आणि वेदांताचं साध्य एकच का वेगळं? वेगळं आहे. कारण वेदांताच्या साध्यामध्ये फक्त स्वरूप साक्षात्कार हे वेदांताचं साध्य आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये केवळ स्वरूप साक्षात्कार नाही, स्वरूप साक्षात्कारासहित देवदर्शन. देवदर्शन हे वारकरी संप्रदायाचं साध्य आपल्याला स्वीकारता येत. मग देवदर्शन या शब्दाचा अर्थ काय? ब्रह्मदर्शन वेगळं आणि देवदर्शन वेगळं. ब्रह्मदर्शन गुरुकृपेशिवाय होत नाही. ब्रह्मदर्शन गुरुकृपेशिवाय होत नाही आणि देवदर्शन देवकृपेशिवाय होत नाही. व्यतिरेक पद्धतीनं थोडा विचार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि त्यामध्ये देवदर्शनासाठी जी साधना सांगितली ती वारकरी संप्रदायानं सांगितली, आणि आत्मदर्शनासाठी जी साधना सांगितली ती वेदांतानं सांगितली. वेदांतानं सांगितलेलं साधन असू द्या किंवा वारकरी संप्रदायानं सांगितलेलं साधन असू द्या, सब साधन को मूळ. सगळ्याच साधनाला तुम्ही वारकरी संप्रदाय घ्या किंवा सहा शास्त्र घ्या, साही शास्त्राच्या साधनांमधून त्याचा जर अधिकारानुसार विचार केला तर सब साधन को मूल. तुम्ही शास्त्र कुठलंही घ्या, ग्रंथ कुठलाही घ्या, साध्य कुठलंही घ्या, प्रत्येकाच्या दृष्टीनं साधनांचा विचार आहे. आणि या सगळ्या साधनाला मूळ काय आहे तर ते विवेक आहे. आता इथंच आपल्याला चिंतन पाहता येणार आहे की विवेकच कशासाठी, विवेकच का? याचं मूळ असं चिंतन आहे की विवेक असल्याशिवाय आपली वृत्ती पुढच्या साधनाला दृढ करत नाही. आपण जे साधन स्वीकारतोय ते दृढ असल्याशिवाय ध्येयापर्यंत जात नाही. कोणतंही साधन असू द्या, श्रवण असू द्या, मनन असू द्या, निधिध्यासन असू द्या, यज्ञ असू द्या, दान असू द्या, धर्म असू द्या, कुठलंही साधन असो,
या सर्व साधनांमध्ये दृढता पाहिजे. दृढतेशिवाय आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. दृढता ही खूप महत्त्वाची आहे. दृढतेचा विचार हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा म्हणून सांगितला गेलेला आहे. आणि त्या दृष्टीनं दृढता येण्यासाठी विवेकाची गरज आहे. आता यातला बारकावा, साधनेला श्रद्धेची गरज आहे का दृढतेची गरज आहे? साधना करायची आहे, श्रद्धेनं करावी का दृढ करावी? दोन्ही आवश्यक आहे. श्रद्धेला विवेकाची गरज नाही. श्रद्धा निर्माण व्हायला कारण अन्य वेगळं आहे. काय आहे ते आपण नंतर बघू. श्रद्धा निर्माण झाल्यानंतर मग विवेक, आणि विवेकाने दृढता. दृढता निर्माण झाल्याशिवाय, दृढता निर्माण झाली की मग एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी. आता आपल्याकडे दृढता ही ज्ञानोबा यांनी 26व्या अभंगामध्ये आपल्या समोर मांडलेली. मग ही जी दृढता आहे, ही दृढता कशी आहे याचा विचार करत असताना या दृढतेच्या दृष्टीनं विवेकाचं चिंतन आहे. विवेक सब साधन को मूल. सगळ्या साधनाला मूळ काय आहे? विवेक आहे. पण विवेक कशाला म्हणावं त्याचं स्पष्टीकरण या दोह्यामध्ये दिलेलं आहे. अविनाशी आत्म अचल जगत आते प्रतिकूल ऐसा जो ज्ञान विवेक है सब साधन को मूल. सगळ्या साधनाला मूळ काय आहे? विवेक आहे. सगळ्या साधनांना. मग आता ती सगळ्या साधनाला मूळ कसं आहे आता थोडंसं बघितलं. पण विवेकाचं लक्षण मांडताना दोन्ही पद्धतीनं मांडलंय. आत्मा अविनाशी आहे, आत्मा अचल आहे. अचल शब्दाचा अर्थ जड नव्हे. अचल, चल म्हणजे चेतन, क्रियाशील. अचल म्हणजे क्रियारहित, म्हणजे जड असा अर्थ करतो आपण. पण असा अर्थ नाही. अचल आहे पण चेतन आहे. अचल आहे पण चेतन आहे. मग या अचल शब्दाचा अर्थ निष्क्रिय. निष्क्रिय. आपण सुद्धा काही काही वेळेला आता काय चालू आहे, काही नाही, निवांत आहे. असं कसं निवांत आहे? काहीतरी करायला पाहिजे. निवांत या शब्दाचा अर्थ काय? निष्क्रिय. आपण मंडळात आहोत पण जबाबदारी काय आहे का? नाही. काही जणांकडे स्वयंपाकाची जबाबदारी आहे, काही जणांकडे भजनाची जबाबदारी आहे, काही जणांकडे स्वच्छतेची जबाबदारी आहे, काही जणांकडे बाहेरनं काही खरेदी करायची जबाबदारी आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी आहे. एकाला विचारलं तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? माझ्याकडे काहीच जबाबदारी नाही. काही जबाबदारी नाही याचा अर्थ तो जड आहे का? नाही, निष्क्रिय. ब्रह्म काय आहे? निष्क्रिय. निष्क्रियम ब्रह्म मुच्यते. हा निष्क्रिय याचा अर्थ जड नव्हे. इथला अचल शब्द त्या दृष्टीनं आपल्याला विचारात घ्यावा लागतो. अचल आहे ना अविनाशी. मग निष्क्रिय आहे मग नाशवान आहे का? मग अविनाशी. अविनाशी आहे, अचल आहे. अचल का मांडला? अविनाशी बस नव्हतं का? अविनाशी बस होत होतं, पुन्हा अचल का मांडलं? तर अचल शब्दाने ईश्वराकडे सुद्धा आपली वृत्ती जाऊ नये. ईश्वर हा सुद्धा आम्ही बऱ्या प्रमाणात देव या भूमिकेतनं स्वीकारतो. जीव बंधनात आहे पण ईश्वर बंधनात नाही. ईश्वर हा बंधनातीत आहे. ईश्वर मायेत आहे, ठीक आहे. ईश्वराची उपाधी माया आहे. ईश्वराची उपाधी काय? माया आहे. ईश्वराची उपाधी माया आहे. मग माया ईश्वराच्या ताब्यात आहे का ईश्वर मायेच्या ताब्यात आहे?
ईश्वर मायेच्या ताब्यात आहे? नाही, माया ईश्वराच्या ताब्यात आहे. माया काय आहे? ईश्वराच्या ताब्यात आहे. हं? पण क्रियाशील आहे ईश्वर. ईश्वर कसा आहे? क्रियाशील आहे, बंधनमुक्त आहे, पण क्रियाशील आहे. हा बारकावा इथं मांडायचा आहे. ईश्वर बंधनमुक्त आहे, मायातीत आहे. माया विशिष्ट जरी असला तरी मायेमध्ये अडकलेला नाही. माया विशिष्ट आहे हे मान्य करू आपण. माया विशिष्ट असला तरी तो मायेमध्ये गुंतलाय का? नाही, पण क्रियाशील आहे. जग उत्पन्न कोण केलं? त्यानं केलं, त्याची क्रिया आहे. जगाची सगळी स्थिती कोण पाहतं? तो पाहतो, क्रियाशील आहे. ही जबाबदारी सुद्धा तो घेतोय. ही जबाबदारी कोण घेतोय? तो घेतोय. मी करता, मग मी भोगता. एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे. आता काय व्हायचंय मला? बहुश्याम, बहु म्हणजे अनेक. एकट्याला करमेना म्हणून फोन करून बोलवून घेतलं आणि मग गप्पा मारत बसलो. एकोहम, एकटा आहे म्हणून काय केलं आम्ही? एकट्याला बसू वाटेना. कोणाला? ईश्वराला. एकोहम हे ब्रह्मवाचक आहे का ईश्वरवाचक आहे? ईश्वर एक आहे का अनेक आहे? एक आहे. का? माया उपाधी एक आहे म्हणून ईश्वर एक आहे. ब्रह्म एक आहे, ठीक आहे, पण ईश्वर सुद्धा एक आहे. एकाच अनेक व्हावं हे कोणाच्या मनात निर्माण झालं? ईश्वराच्या मनात. एकलेची न कंठवे मनोनी, केली निर्माण 14 भुवने. एकलेची कंठे मनोनी 14 भुवने निर्माण केली. आता ही 14 भुवने निर्माण केली कोणी? एकट्याला करमेना म्हणून. क्रियाशील आहे, तसा हा अचल आहे. अचल आहे पण अविनाशी. ईश्वरातला एक बारकावा असा आहे, ईश्वराला अविनाशी मानायचं का नाशवान म्हणायचं? उपाधीचा नाश झाला, ईश्वराला अस्तित्व आहे का? नाही. उपाधीच्या नाशात ईश्वराचा नाश आहे. पण शास्त्राचा सिद्धांत आहे, जो उत्पन्न झाला आहे त्यालाच नाश आहे. नाश कोणाला आहे? उत्पन्न झालाय. उपजेते नासे, नासेले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो उत्पन्न झालाय त्याला नाश आहे. उत्पत्ती आणि नाश. ईश्वराला उत्पत्ती आहे का? अनादि आहे. विचार चंद्रोदयामध्ये अनादि शब्दाचा विचार केलेला आहे. उत्पत्ती रहित को अनादि कहे. किती आहेत अनादि? म्हणजे आपल्याला पुन्हा विचार चंद्रोदय बघावं लागतं. मग आपण विचार चंद्रोदय किती वेळा ऐकला? विचार सागर किती वेळा ऐकला? किती आहेत? अनादि 7 आहेत. त्यात 6 सांगितले, प्रवाहानुसार 7वा सांगितला. ब्रह्म अनादि आहे, प्रकृती अनादि आहे, यांचा संबंध अनादि आहे, जीव अनादि आहे, ईश्वर अनादि आहे, यांचा भेद अनादि आहे, आणि या प्रवाहानुसार प्रपंच अनादि आहे. हे 7 काय आहेत? अनादि आहेत. अनादि म्हणजे त्यांना उत्पत्ती आहे का? मग नाश आहे का? मग नाश आहे का? नाश नाही. ईश्वराला नाश आहे का? मग अविनाशी आहे का?
म्हणून इथं अविनाशी पद आलं. जीवाला उत्पत्ती सांगितली नाही, शरीराला उत्पत्ती सांगितली. जीवाच्या दृष्टीनं उत्पत्ती कुठं आहे? शरीराला उत्पत्ती आहे, म्हणून नाश शरीराचा आहे. उत्पत्ती नाश हे सतत जे होतं जन्म मरण, हे जीवाला आहे का शरीराला आहे? उत्पत्ती नाश हे सतत आहे, हे जीवाला का शरीराला? शरीराला आहे, जीवाला नाही. कारण जीव अनादी आहे. प्रत्येक जन्मात जीव तोच आहे. मेल्यानंतर जीव मरत नाही, शरीर मरत. आत्ता जे आपण भोग भोगायले तो या जन्मातले का मागच्या जन्मातले? मागच्या जन्मातला जीव आहे का मग? म्हणून तर मागच्या जन्मातलं घेऊन आला इथं. जीव मागच्या जन्मातलाच इथं आहे. स्थूल शरीर मागच्या जन्मातलं नाही, या जन्मातलं. हे जन्मलं याचा नाश पुन्हा पुन्हा. पुनरपि जननम हे स्थूल शरीराला का सूक्ष्म शरीराला? स्थूलला आहे. हा त्यातला आता बारकावा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी हे स्थूल शरीराला आहे, सूक्ष्म शरीराला नाही. सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर प्रत्येक जन्मात तेच आहे. उत्पत्ती नाही पण नाश आहे. याला कारण देहाला उत्पत्ती आहे का? नाही. कारण देह म्हणजे कोण? अज्ञान. अज्ञानाची 5 अवच्छेदक काय? आवरण शक्ती, विक्षेप शक्ती, अनादि, भावरूप, अनिर्वचनीय, ही 5 आहेत विचार चंद्रोदयात. 5 अवच्छेदक ज्याला आहेत त्याला अज्ञान म्हणायचं. लक्षणा ज्याच्याकडं आहेत, अवच्छेदक म्हणजे त्याची अंग, साहित्यामध्ये त्याला अंग म्हणतात. हे एक अंग आहे, ते एक अंग आहे. इथं आपल्याकडं अवच्छेद म्हटलं, अवच्छेदक 5 आहे. त्यात काय आहे? एक अनादि. अज्ञानाला उत्पत्ती आहे का? नाश आहे का? हा सिद्धांत ईश्वराच्या बाबतीत वापरता येतो. ईश्वराला उत्पत्ती नाही पण नाश आहे. तुम्ही म्हणाल कसा? माया उपाधी गेली की ईश्वर संपला. आता इथला बारकावा, जीवाची माया संपल्यानंतर ईश्वराचा नाश आहे का महाप्रलयामध्ये ईश्वराचा नाश? जीवाकडे माया आहे का नाही? माया आहे. त्यानं माया घालवली. कोण? जीवानं माया घालवली. ईश्वर आहे का संपला? आहे. मग माया संपली नाही का इकडे? त्याची माया आहे, याची माया संपली. ईश्वराची माया आहे. ती माया आहे आणखी. मग ती कधी संपते? मग जीवाची माया ब्रह्मज्ञानाने संपते का अन्य साधनेनं संपते? ब्रह्मज्ञानानेच संपते. दुसऱ्या साधनेने जीवाची माया संपत नाही. ब्रह्मज्ञान एकमेव साधन आहे त्याला. मग एकमेव साधन आहे, पण याची माया संपली, ती माया शिल्लक आहे. ती कधी संपते? ती समष्टी आहे आणि ही वेष्टी आहे. वेष्टी संपते गुरुकृपेनं आणि समष्टी ईश्वर इच्छेनेच. द्वारका बुडवली कोण?
ईश्वर इच्छेने. द्वारका बुडवली आहे, ईश्वर इच्छेनं बुडवली. हा, द्वारकेला बुडवण्यासाठी कारण कोण आहे? ईश्वर इच्छा आहे. सृष्टी निर्माण व्हायला कारण कोण आहे? ईश्वर इच्छाच आहे. म्हणजे इच्छेची उत्पत्ती आहे आणि इच्छेचा नाश आहे. चला आणखीन विस्तार उभे वाढत जाईल. अविनाशी आतमाचल जगत आते प्रतिकूल. जग कसं आहे? ताते, त्याच्याहून प्रतिकूल आहे म्हणजे विरुद्ध आहे. ऐसो जो ज्ञान विवेक है, असं जे ज्ञान आहे त्याला विवेक म्हणावं. सब साधन को मूल. हे सगळ्या साधनाला काय आहे? मूळ आहे. आत्मा अविनाशी कहिए नाशरहित है. आत्मा कसा है? नाशरहित है. और अचल कहिए क्रिया रहित. आला बघा, क्रिया रहित. और जगत आत्मा ते प्रतिकूल कहिए विपरीत स्वभाव वाला है, विनाशी है और चल है. या ज्ञान का नाम विवेक है. आता इथला चल शब्दाचा अर्थ चेतन असा नाही घ्यायचा, क्रियावान, क्रियाशील. यह विवेक ही सर्व साधन का मूल है. प्रथम विवेक होवे तो वैराग से आदि लेके. पहिल्यांदा विवेकाचा जर विचार केला तर मग वैराग्य वगैरे आदि इत्यादी उत्तर साधन होवे है. पुढची साधनं प्राप्त होतात. विवेक नाही होवे तो उत्तर साधन होवे नाही. विवेक जर नाही झाला तर पुढची साधनं होत नाही. ती आते वैराग्य, समाधी, षड संपत्ती और मुमुक्षता इनका हेतु विवेक है. आता या सगळ्या पुढच्या साधनांचा हेतू कारण विवेक है. विवेकवर 12 नंबर टिप्पणी है. यहाँ यह शंका है, विजिगीषु अन्य को जीतने की इच्छा वाले, त्याला विजिगीषु म्हणतात. जे पंडिताला विजिगीषु म्हटलंय, ज्ञानाला विजिगीषु म्हटलंय. आणखीन माहिती काढावी, वेगवेगळ्या ग्रंथातलं ज्ञान मिळावं, वेगवेगळा विचार मिळावा, वेगवेगळे दृष्टांत मिळावे. याला काय म्हणायचं? विजिगीषु पंडित. तिनको भी आत्मा नित्य है. त्यांच्या दृष्टीनं आत्मा नित्य आहे. आत्मा से भिन्न, आत्म्याहून वेगळे, देहादी प्रपंच रूप अनात्मा अनित्य आहे. त्यांच्या दृष्टीनं सुद्धा, पंडिताच्या दृष्टीनं सुद्धा आत्मा नित्य आहे आणि प्रपंच अनित्य आहे. आता इथे याचा विस्तार करता येतो, वेळेअभावी मी करत नाही. देहादी प्रपंच असं म्हटलंय, फक्त प्रपंच म्हटलं नाही. देहादी म्हणजे देहापासून सगळंच अनित्य है. इस आकार वाला भेद ज्ञान रूप विवेक होवे है. सो विवेक वैराग्य से आदि लेके. हा विवेक वैराग्याहून आदि, वैराग्याहून वेगळा, उत्तर साधनों का हेतु ही कैसे होता नहीं. ही उत्तर साधन आहेत त्याच्यासाठी. या का यह समाधान है. हे काय आहे? याचं समाधान आहे. विजुगीषु पंडितांको, विजुगीषु पंडित जे आहे काय, यद्यपि शास्त्र के अभ्यास से विवेक ज्ञान होवे है. विजुगीषु पंडितांच्या दृष्टीनं शास्त्राच्या अभ्यासानुसार विवेक ज्ञान, अभ्यासासाठी विवेक ज्ञान मांडलेलं आहे. तथापि सो निष्काम कर्म उपासना ते शुद्धी रहित मलिन अंतःकरण देश विषय उदय होवे. विजुगीषु पंडिताकडं सुद्धा, आता विजुगीषु पंडित आहे आणि हा विजुगीषु पंडित जो आहे याला इतर ग्रंथाचं चिंतन करावं वाटतं. पण इतर ग्रंथाचं चिंतन केल्यानंतर त्याच्या अंतःकरणात विवेक जागा होतो का? तर इथं मांडायला लागलेत नाही. का? त्याचं अंतःकरण आणखी मलिन आहे, म्हणून तो इतर ग्रंथाकडं आकर्षित होऊ लागला. इतर ग्रंथाचा सिद्धांत, इतर ग्रंथाचे विचार, इतर ग्रंथाचा आधार घ्यायला लागला आणि म्हणून त्याला वृत्ती चंचल बनली आणि चंचल बनल्यामुळे ती शुद्धीरहित आहे. शुद्ध नाही,
ही कशी आहे? मलिन आहे. आणि म्हणून मलिन अंतःकरणातला विवेक हा कसा असतो? अन्य देश से उखाडिके जलसंबंध रहित ऊपर उशर भूमी विषय गाडे वे कदली वृक्ष की न्यायी. कदली वृक्ष, कदली म्हणजे केळी, केळीची झाडं एका जमिनीतनं काढायचं आणि दुसरीकडे लावायचं. काही रोपं तशी असतात, पिकं तशी असतात. सुरुवातीला ते रोप तयार करायचं आणि रोप जिथं तयार केलंय तिथंच वाढू द्या ना. नाही, ते रोप केले म्हणतात. म्हणजे रोप करण्याची पद्धत वेगळी आहे आणि वृक्ष करण्याची पद्धत वेगळी आहे. जिथं रोप केले तिथून काढायचं. यहां से उखाडी के यहां लगाना. आता या बाबतीत कबीर महाराजांचाही दृष्टांत दिला जातो. कबीर महाराजांकडे एक गृहस्थ येतो. घरी आल्यानंतर विचारतो की महाराज कुठे आहेत? त्यांनी सांगतात शेताकडे गेले. तो शेताकडे येतो. ते काम करायला लागलेले असते, शेतातली रोपं काढून लावत असते. आणि ते रोपं लावत असताना तो येतो महाराजांना म्हणतो, काय तुम्ही सांगितलं राम नाम जपा, नामस्मरण करा. मी करायला लागलो, किती करतो पण होतच नाही माझ्याकडनं. तुम्ही सांगता परमार्थ करा परमार्थ करा, पण मनासारखं मन विषयाकडे जातं, प्रपंचात जातं. प्रपंचातल्या या मनाला काय करावं? त्यांनी इकडून रोप काढते तिकडं. यहां से उखाडी के यहां लगाना. तसं परमार्थात खूप सोपं आहे. मन इकडून काढायचं इकडं लावायचं, किती सोपं आहे. पण एवढं सोपं असून 2-2 वेळा विचारसागर होऊन लागत नाही. यहां से उखाडी के विचारसागर किती वेळा झाला, चंद्रोदय किती वेळा झाला, तरी आपल्याला हे होत नाही. चला, कदली वृक्ष की न्यायी वैराग्य आदि उत्तर साधन रूप अन्य वृक्षों की परंपरा का हेतु नहीं होवे. हा विवेक पुढच्या साधनाला हेतू ठरत नाही. कोणता? विजिगीषी पंडिताचा विवेक. किंतु यह विवेक चित्रांगद की न्यायी, चित्रामृत की न्यायी, चित्राग्नि की न्यायी, वाणी मात्र का किया होने ते अविवेक ही है. 3 दृष्टांत दिलेत. दृष्टांत किती आहेत? 3. कोणते? चित्रांगद, चित्रामृत आणि चित्राग्नि. दृष्टांत 3 असले तरी त्या दृष्टांताचा आशय एकच आहे. चित्रांगद म्हणजे चित्रातला पैलवान. काय करतो का? पैलवान आहे, पण कुठे आहे? भांडणाला मी तयार आहे, माझ्या मागे एवढे पैलवान आहेत. कुठले? चित्रातले. चित्रांगद, चित्रामृत. अमृत मिळालं, मग अमर का झालं नाही? अमृत कुठे आहे? चित्रात आहे. चित्राग्नी. अग्नी आहे, चहा करा, नाही गॅस संपलाय, ठीक आहे, अग्नी आहे. हा चित्रातला आहे. हा काहीच करू शकत नाही. तसा विजिगीषी पंडिताच्या अंतःकरणात निर्माण झालेला विवेक काहीच करू शकत नाही. त्याला विवेक न म्हणता अविवेक म्हणा. अविवेक ही है. आकडा 2. शुद्धियुक्त अंतःकरण देश विषय उदय भया. शुद्ध अंतःकरणात उत्पन्न झालेला विवेक. सो सजल सरस भूमी विषय गाडे होय कदली वृक्ष की न्यायी. सजल आणि सरस 2 विशेषण आली. कदली वृक्ष. आता या कदली वृक्षाला काय केलंय? सजल स्वल्पविराम सरस. सजल म्हणजे ग्रामीण भागात आपल्या जमिनीला एक नाव आहे बघा, ज्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न निघतं. नाही नाही नाही, माळरान, त्याच्यानंतर कोरडवाहू, कोरडवाहू, त्याच्यानंतर
एक शब्द आहे, मला आत्ता ते आठवेना. चला ठीक आहे, बागायत, बागायत म्हणतो आपण त्याला. बागायती, पाण्याची जमीन, त्याला बागायत जमीन म्हणतात. कारण बाग कुठं लावावी अशा वर्ण त्या जमिनीला बागायत जमीन म्हणायची. चांगली जमीन आहे, बागायत जमीन आहे. किती आहे? 50 एकर आहे. राहिलेली कशी आहे? कोरडवाहू. म्हणजे पाणीदार जमीन त्याला काय म्हणायचं? सजल. आणि सरस म्हणजे त्या पिकालाच ती उपयुक्त आहे, याला सरस म्हणायचं. माती परीक्षण करण्याची एक पद्धत आहे कृषी क्षेत्रामध्ये. आता त्याच्याकडं बघत नाही कोणी. काय मातीचं परीक्षण आणि त्याचा विचार आता कोण करेना. मातीचं परीक्षण का करावं लागतं? खत घालून 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 माती खराब झालेली असते, त्याला पोत पाहणं म्हणतात. मातीचा काय पाहायचंय? पोत पाहायचंय, म्हणजे दर्जा पाहायचाय. आत्ता मातीचा दर्जा न पाहता पीक लावलं जातं, म्हणून त्याचा तेवढा परिणाम दिसत नाही. म्हणून कृषी केंद्र असतं, त्या कृषी केंद्रामध्ये माती तपासायला देतात आणि माती तपासून मग पीक लावावं लागतं. आणि असं योग्य जमीन जिथं आहे त्याला सरस भूमी म्हणतात. सजल आणि सरस भूमी विषय गाडे. गाडे म्हणजे गाडलं नाही, लावलं असा अर्थ घ्यायचा इथं. कदली वृक्ष की न्यायी, वैराग्य आदि उत्तर साधन रूप अन्य वृक्ष की परंपरा का हेतु होवे है. याते शुद्ध चित्त रूप भूमी विषय उदय भया जो विवेक. आता शुद्ध चित्ताच्या ठिकाणी निर्माण झालेला विवेक वैराग्य का असाधारण कारण है और वैराग्य षट संपत्ति का असाधारण कारण है. इस रीति से उत्तर उत्तर साधन का पूर्व पूर्व साधन निमित्त कारण है और शुद्ध अंतःकरण रूप भूमि का सर्व का उपादान कारण है. ताते मुमुक्षु को चित्त शुद्धि पूर्वक विवेक संपादन करना योग्य है. मुमुक्षुला चित्त शुद्धि हेच विवेकाच्या अगोदरचं कारण मानावं लागतं, त्याला असाधारण कारण म्हणतात. विवेकच्या अगोदर चित्तशुद्धी असेल आणि मग विवेक निर्माण झाला की तो विवेक वैराग्याला उपयोगाचा ठरतो. ते वैराग्य शमाधी षड संपत्तीला उपयोगाचं ठरतं. शमाधी षड संपत्ती मुमुक्षुताला उपयोगाचं ठरतं आणि मुमुक्षुता मोक्षाला उपयोगाचे ठरते. मोक्ष भक्तीला उपयोगाचा ठरतो. हा क्रम आपल्याला विचारात घ्यावा लागतो आणि त्या दृष्टीने इथं विवेक शब्दावर 12 नंबर टिप्पणी होती. विवेकाचा विचार मांडत असताना आपल्या समोर विवेकाचं लक्षण मांडलं आणि विवेक कुठं उत्पन्न व्हावा असा अंतःकरणाचा सुद्धा विचार मांडला. अथ वैराग्य लक्षण, वैराग्याचाही विचार आपल्या समोर मांडलेला आहे. ब्रह्मलोक लौ भोग जो चहे सबन को त्याग, वेद अर्थ ज्ञाता मुनी कहत ताही वैराग. वैराग म्हणजे आपल्या इथलं वैराग गाव नव्हे. वैराग हा हिंदी शब्द आहे. वैराग म्हणजे वैराग्य. याला वैराग कहत, कहत म्हणजे म्हणतात, याला वैराग्य म्हणतात. कोण? वेद ज्ञाता, वेदाचा अर्थ ज्याला ज्ञात आहे असा ज्ञानी. फक्त ज्ञानी म्हटलं नाही, कारण आपण सगळे स्वतःला काय समजतोय? ज्ञानी समजतोय. पण वेदाचा अर्थ ज्याला माहिती आहे त्याला ज्ञानी म्हणावं. आणि अशा ज्ञानी मुनिजन त्याला वैराग्य म्हणतात. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत, सत्यलोकापर्यंतचे जे सगळे भोग, या सगळ्या भोगांचा आत बाहेर ज्याचा त्याग आहे याला वैराग्य म्हणा. फक्त इहलोकात नाही. मी नेहमी सांगत असतो की लग्न केलं नाही, घर नाही, पण मंदिर आहे, मठ आहे, आश्रम आहे, शिष्यवर्ग आहे. शिष्य मठ आश्रम बांधला याचा अर्थ वैराग्य आहे का? नाही. ह्याला वैराग्य म्हटलं जात नाही. आणि त्या दृष्टीनं हा विचार इथं आपल्याला पाहता येतो. वैराग्याच्या भूमिकेमध्ये सुद्धा 3 प्रकारचं वैराग्य आहे.
आपण पाहिलेले 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आता आणखी 3 प्रकार आहेत. दोषदृष्टीचं वैराग्य, विवेकदृष्टीचं वैराग्य आणि मिथ्यादृष्टीचं वैराग्य. वैराग्याचे ते 3 प्रकार मी काल सांगितले. आज 3 प्रकार इथं मांडले गेलेले आहेत. दोषदृष्टी म्हणजे आपण जो पदार्थ घ्यायला लागलो त्यात जर दोष दिसला तर त्याचा त्याग करतो. आता सफरचंद आहे, दिलं सफरचंद, सगळ्याला चांगलं आलं पण आपल्याला थोडं खराब आलं. मग लगे बाकीचे म्हणतात तेवढा खराब भाग काढा. नाही नाही नको, सगळंच टाकून देऊ. त्यागलं याचा अर्थ वैराग्य आहे का? नाही, दोष दिसला म्हणून. दोषदृष्टीचं वैराग्य म्हणतात याला. विवेकदृष्टीचं वैराग्य म्हणजे रामदास स्वामी सावधान म्हणल्याबरोबर कुठं रस्त्यावरनं जात होते, गतिरोधक होता आणि गतिरोधकच्या बाजूला सावधान बोर्ड होता म्हणून ते तिथं जागे झाले असं आहे का? रामदास स्वामी कुठं? सावधान बोर्ड गतिरोधक जवळ पण असतो. नाही, लग्न मंडपामध्ये अक्षदा टाकण्या अगोदर सावधान म्हणल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं हे सावधान म्हणायला लागलेत म्हणजे पुढं खड्डा आहे, खड्ड्यात पडायला नको. विवेक दृष्टीचं वैराग्य, हे वैराग्य कुठलं? विवेक दृष्टीचं वैराग्य. मिथ्या दृष्टीचं वैराग्य, ज्ञान प्राप्त झालं की मिथ्यत्वपणा येतो आणि त्या मिथ्यत्वपणाने जो त्याग विवेकानं निर्माण झाल्यानंतर पुढं मिथ्यत्व दृष्टी येते. या मिथ्यत्व दृष्टीला बघा, ज्ञाना आश्रित, ज्ञानाशिवाय नाही असं लिहिलंय मी इथं. चला ठीक आहे. पण मिथ्या दृष्टी, या सगळ्याला मिथ्या जाणून शरण रिघा. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशोन सर्व मिथ्या जाणून शरण रिघा, याला मिथ्या माना. मग मिथ्या मानताना त्याग सांगितलाय का मिथ्यत्वपणा सांगितलाय? मिथ्यत्वपणा म्हणजे वैराग्य, आपोआप त्याग आहे. असे 3 प्रकार या वैराग्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या दृष्टीनं आता पुढचं लक्षण सांगितलं. अथ शमाधी षट नाम. शमाधी षट संपत्ती आहे, 6 आहेत. या 6 मध्ये सम, शम, दम, श्रद्धा, समाधान, उपराम, तितिक्षा हे 6 आहेत. सम दम श्रद्धा तिसरी, समाधान उपराम छठे, तितिक्षा जानिये, भिन्न भिन्न यह नाम. अशी ही समाधी षट संपत्तीची नावे. आता नावं सांगितली हो, पण त्याचा विस्तार काय, त्याच्या विस्ताराचं लक्षण काय? आता त्याच्या विस्ताराचा विचार आपल्याला पुढे सांगणार आहेत की शम कशाला म्हणतात, दम कशाला म्हणतात, हे सगळं आपल्याला आता पुढे सांगणार आहेत. त्यामध्ये शम म्हणजे मन विषयंते रोखणं, मनाला रोखणं, मनाला थांबवणं, मनाला स्थिर करणं, मनाला ताब्यात ठेवणं, याला शम म्हणायचं. समतीही कहत सुधीर. सुधीर म्हणजे सुविवेकी. धीर शब्दात धी आणि र. धी म्हणजे बुद्धी, र म्हणजे रक्षण करणारा. बुद्धीचं रक्षण करणारा याला धीर म्हणायचं. आणि त्यामध्ये सु असलेला सुधीर. आपण एका अभंगामध्ये शूरवीर शूरधीर म्हणतो. स्वामी काज तू सादर, शरण शरण हनुमंताचं 3रं चरण. त्यामध्ये धीर हा शब्द पण आपल्या आपण तिथं धीर, आणखी का बऱ्याच ठिकाणी धीर शब्दाचा विचार आपल्या समोर मांडला गेलेला. धीर, धी म्हणजे बुद्धी, र म्हणजे रक्षण, आणि सु म्हणजे काय तर त्यामध्ये उत्तम असलेला.
हा काय मानतो? मनाला ताब्यात ठेवणं याला शम म्हणा. इंद्रियनको रोखनो दम भाकत बुधवीर, याला वीर म्हणायचं. आता तिथला वीर शब्द, वीर कुणाला म्हणतात? इंद्रियाला जो ताब्यात ठेवतो त्याला वीर म्हणायचं. शूर आणि वीर याचं सुंदर धीर आणि वीर याच्या लक्षणा इथं मांडलेले आहेत. यामध्ये 13 नंबर टिप्पणी आहे. आता ही टिप्पणी खूप मोठी आहे, नाही आहे व्यवस्थित. जैसे रंगरहित काच विषय मुख के देखे हुए नेत्र के, वृत्ती बाहेर निकसी जाती है. काचेमधून आपण जर पलीकडे बघायला लागलो तर इंद्रिय रूप द्वार के विषयंते निरोध रूप दम विना, आपल्याकडं निरोध नसेल, इंद्रियाला आपण ताब्यात ठेवत नसेल तर मन त्या इंद्रियातनं बाहेर जातं. शम सिद्ध होवे नहीं और लगाम के पकड़े विना अश्व की न्यायी, मन के निरोध रूप शम विना इंद्रियन का निरोध रूप दम सिद्ध होए नहीं. आते इन शम दम की परस्पर अपेक्षा है, तैसे सारी षट संपत्ति परस्पर अपेक्षा है. सो आगे विश्वे दोहा के टिप्पण में कहेंगे. त्याचा विस्तार आम्ही पुढे सांगू. शम असून चालत नाही, दम असून चालत नाही. शम आणि दम असावं लागतं, एकमेकाला हे पूरक असावे लागतात. एकच असून चालत नाही. काच आहे, मन आलं आतनं, काचाला बघितलं, बाहेर जातं बघत. आता इथं कल्ली लिहिलंय कंसात, म्हणजे पारा. आरसा काय आहे? काच आहे. आरसा म्हणजे काय आहे? काच आहे. मग त्या मागचं का दिसत नाही? पाठीमागं पारा आहे. तसली काच नाही असं इथं सांगायचं आहे यांना. रहित शब्द पुढा आहे. रंगरहित, कल्ली रहित काच म्हणजे आरपार दिसणारी, सरळ सरळ जी काच आपण मूळ काच म्हणतो, वृत्ती बाहेर जाते. इंद्रिय निग्रह नसेल तर मन इंद्रियातून काय करतं? बाहेर जातं. म्हणून इंद्रिय निग्रह पाहिजे. इंद्रिय काचेसारखे, पण मन शम पक्का आहे, बाहेरच येत नाही. हे बाहेर नाही आलं की इंद्रिय धावू शकतात का? मग दोन्ही एकमेकाला पूरक आहे. दोन्हीही असावे लागतात. याला परस्पर असावं लागतं. अश्व की न्यायी, अश्व म्हणजे घोडा. लगाम ताब्यात ठेवावी लागते, तसं मन ताब्यात ठेवावं लागतं. असा या 13 नंबर टिप्पणीचा विचार मांडलेला आहे. राहिलेलं चिंतन आहे ते आपण उद्या बघू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.